माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात बारामतीमध्ये पहिला जनता दरबार। अजित पवारांप्रमाणे सकाळीच केली कामाला सुरुवात। विलिनीकरणाच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादींचं नेतृत्व अजित पवारच करणार होते, शशिकांत शिंदे यांचा मोठा दावा। तर शिंदेंचं लिखाण गैर आणि अनाठाई, तटकरेंचा पलटवार। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया 2 आठवड्यामध्ये पार पडणार। अन्न आणि औषध प्रशासनाचा लिपिक 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात ताब्यात। लाच प्रकरणासोबत संबंध आला तर राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा पवित्रा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा अचानक दिल्ली दौरा। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची घेतली भेट। एकाच आठवड्यामधल्या 2 दौऱ्यांमुळे चर्चांना उधाण। नवी मुंबईकरांसाठी काही करत नसाल तर तुमचं नगरविकास मंत्रीपद काय चाटायचंय का? गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवरती कडाडून टीका। नगरविकास खात्याच्या सिडकोनं भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप। काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांना दणका। कारखान्यावरील वजन काटे आता सरकारी सर्व्हरशी जोडणार। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा। 5,500 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं जाणार। विमानांच्या धावपट्टीसारख्या हायवेचं करणार उद्घाटन। गृहमंत्री अमित शहा देखील पॉंडिचेरीच्या दौऱ्यावर। अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारासंबंधी राहुल गांधी शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा आरोप। शेतकरी नेते म्हणून काँग्रेसच्याच नेत्यांना भेटल्याची टीका। बांगलादेशमध्ये 17 वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाची सत्ता। पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन। आज व्हॅलेंटाईन्स डे। बाजारपेठांमध्ये गुलाबाचे भाव मात्र स्वस्त। 10 ते 15 रुपयांना मिळतोय एक गुलाब। पण मुझफ्फरनगरमध्ये प्रेमी जोडप्यांसाठी मात्र दंडुके। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आताची एक